हॅलो, नमस्ते. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेत राहा आणि मस्त का. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज दसरा असल्यामुळे कामाची घाई तर होतीच. ही मी रांगोळी काढली आहे खास दसऱ्यासाठी सकाळी. जरा घाईघाईतच काढली आहे, तरी पण कशी वाटते ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. रांगोळी काढून झाल्यानंतर मी देवपूजा करून घेतली. कालच बाजारातून झेंडूची फुले आणली होती, त्यामुळे गाड्यांसाठी हार सुद्धा कालच बनवून ठेवले होते. मी हार कधीच विकत आणत नाही, मी घरीच बनवते हार. मला काल 80 रुपये किलो झेंडू मिळाला. तुमच्या इथे काय भाव होता झेंडूचा? तसे वेगवेगळे रेट होते इथे. इथे मी देवपूजा करून घेतली आणि बाजूला सरस्वती पूजा पण केली. म्हणजे सगळ्याचीच पूजा केली. वही, पुस्तक, पेन, लॅपटॉप वगैरे सगळ्याचीच. हे बघा, ही माझी लेक आज सायकल धुत आहे तिची. एरवी त्याच्याकडे बघणार पण नाही, पण अशी पूजा वगैरे करायची असेल तर मग तिला तिची सायकल चकाचक पाहिजे. अशा सणवारांमुळेच मुलांना आपल्या चालीरीती समजायला मदत होते आणि हा आपला सणांचा वारसा ते पुढे नेऊ शकतात. म्हणून मी प्रत्येक सण अगदी व्यवस्थित आणि उत्साहात साजरा करते. म्हणजे माझ्या लेकीला सगळं कळावं की आपले सण काय काय आहेत, त्यामध्ये काय काय होतं हे सगळं. आता इथे मी गाडीची पूजा करून घेत आहे. आम्ही दोन्ही गाडींची पूजा करून इथं घेतलेली आहे, कारण त्याच्यानंतर आमच्या लेकीच्या सायकलची पूजा करायची होती. इथे ती स्वतःच म्हणली की मम्मी मी सायकलची माझ्या आधी पूजा करते. ती स्वतः सायकलची पूजा करत आहे. त्याच्यानंतर मी पूजा करून घेतली सायकलची, कारण त्याच्यानंतर आम्हाला देवाला जायचं होतं. प्रत्येक सणाला आमच्या इथे असणाऱ्या तुळजाभवानी आणि खंडोबाच्या मंदिरात आम्ही जाऊन दर्शन घेऊन येतो आणि तिथेच खंडोबाच्या मंदिराच्या इथे रावण दहन होतं, ते सुद्धा मी मुलीला दाखवून आणतो. आता इथं मी यांना सोनं देत होते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.